तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ. आज मी चाललो आहे माझ्या मित्राकडे फॉटलूज. तिथून मग आपण जाणार आहेत फ्लिक अँड फ्लॅग, हे ॲड्रेस आहे त्याचा. तर संत पण आले आहेत आणि संतांना भेटायला बी जायचं आहे, म्हणून आज संडे मग सुट्टी आहे. तर मग आज चाललो आहे मी संतांना भेटायला. तर इथून आता मी जातो आहे 40 किलोमीटर. तर बघूया आपण आज पूर्ण म्हणजे मॉरिशस बघणार आहोत. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं सुपर यू मॉल वगैरे. आज मी तुम्हाला फॉटलूज आणि ते फ्लिक अँड फ्लॅग दाखवणार आहे. तर बघूया. आता आपण त्रिवेला आलेत आणि आज संडे, तर पूर्ण मॉरिशस बंद असतात. म्हणजे तुमची कसे जे शॉप आहेत, मेडिकल असो हॉस्पिटल असो, किंची कसं दुकाने चालू असतात. तर बघू शकता तुम्ही. काहीच नाही आज रस्त्यावरती, पूर्ण सामसूम एरिया आहे. रविवार असल्यामुळे पूर्ण बंद आहे. पण इथून फॉटलूजची बस ही पकडणार आहोत आणि तिथून मग फ्लिक अँड फ्लॅग जाणार आहोत. आता इथून पॉटलूज 9 ते 10 किलोमीटर आहे. आता आपण निघालो पॉटलूज जाण्यासाठी. तर पॉटलूज ही सिटी आहे आणि आज संडे असून पण पॉटलूज हे चालू होतं. तर मी तुम्हाला ते पॉटलूज वगैरे दाखवणार आहे. तर बघा, तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकतात, खूप असा सुंदर व्ह्यू येतोय आणि समोर खूप मोठा असा पहाड, म्हणजे जबरदस्त. खूप आज मॉरिशस बघायला खूप मजा येत होती, कारण की हिल्स वगैरे आणि सिटी वगैरे पाहून मला वाटलं नव्हतं की एवढं छान आहे असं. तर त्यानंतर आपण हे सिटीला लागलो वेस्ट साईडला जात असताना आता आपण आलो आहेत बस स्टॉपला. बघू शकतात हे पॉटलूजचं बस स्टॉप आहे. आता आपल्याला नेक्स्ट बस स्टॉपला एक चेंज करावं लागेल. तिथून आपण आता जाणार आहे फ्लिक फ्लॅगला. तर बघू शकतात तुम्ही, या प्रकारे असं बस स्टँड इकडं. तर हे बोटिंग वगैरे तिकडं लागलेल्या बोटिंग राईड वगैरे त्या. तर आता हे नेक्स्ट बस स्टॉप आहे. पॉटलूजला पोचलो आहेत. आता आपण जातो फ्लिक फ्लॅग. तर नेक्स्ट बस स्टँड इकडं असा रूल आहे की चेंज करावा लागतो बस स्टॉप. आता आपण फ्लिक अँड फ्लॅगला जातोय. तर बघूयात ती बस कोणती आहे. ओके. किती सुंदर असा व्ह्यू आहे. एकदम मन असं तृप्त होऊन जातं, एवढं असं चांगला व्ह्यू आहे. सकाळी आता इकडे 8:30 वाजलेत तरी ऊन भरपूर आहे. तर पाहू शकता तुम्ही. आता फ्लिक अँड फ्लॅग जाते. अजून टाईम येईल. मित्रांनो, जेवढं माझ्याकडून तुम्हाला मॉरिशस दाखवलं जाईल तेवढं मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे की पूर्ण मॉरिशस मी तुम्हाला प्रयत्न करू की आपण पूर्ण मॉरिशस फिरणार आहोत. पण टाईम लागेल, पण मी तुम्हाला पूर्ण मॉरिशस दाखवेल. फक्त मॉरिशस आहे, पूर्ण मॉरिशस फिरायला गेलो तर 300 किलोमीटर. पण आपण संडे वगैरे कधी ऑफ असलं तर मी तुम्हाला जेवढं प्रयत्न असेल मी तेवढं तुम्हाला मॉरिशस दाखवायचा प्रयत्न करेन. तर आपण आता जातोय फ्लिक फ्लॅगला. तर बघूया आपण आता. तर आता आपण फ्लिक फ्लॅगसाठी निघालो आहेत आणि समोरून एकदम खूप चांगला असा व्ह्यू येत होता. आणि आता इथं ट्रॅफिक लागली आहे, ट्रॅफिकचे रूल्स आहेत. सिटी ही आणि बाजूला हे मेट्रो स्टेशन आहे. मेट्रो होती पण ते लेट झालं व्हिडिओ शूटिंगमध्ये. तर हे पूर्ण मेट्रो लाईन आहे. आणि जर तुम्हाला मेट्रोमध्ये फ्लिक अँड फ्लॅगला जायचं असेल तर फक्त 15 मिनटं लागतात. आणि तरी जास्त नाही, पण पॉटलूजपासून तर फ्लिक अँड फ्लॅग्स ही मेट्रो आहे. आणि आता त्यानंतर हे फ्लिक अँड फ्लॅग्स आता इथून खूप जवळ आहे आणि समोर तुम्हाला समुद्र दिसत असेल तर बघू शकता तुम्ही. खूप असा सुंदर व्ह्यू येत होता. आणि
समुद्रास्त्रामुळे तर खूप जबरदस्त अजून खूप आनंद होत होता की आपण पहिल्या वेळेस पाहतोय आणि अनुभव येतात त्यामध्ये. त्यानंतर आता इथून माझ्या मित्राचा रूम आहे तरी 5 ते 6 किलोमीटरवरती. त्यानंतर मग आपण त्याच्या रूमला जाणार आहोत. आपण आता फ्लिक अँड फ्लॅगला पोचलो आहे. इथून आपल्या आता मित्राचं घर जवळच आहे, तर बघू शकता तुम्ही. आता पोचलो आहेत. संत पण आलेत आता, तर मी तुम्हाला दाखवतो. संतांची गाडी बघा पार्किंगमध्ये लागते. આપણે મંદિર છે એના પછી આગળથી આગળ જાઓ એટલે પહેલા જ ટ્યુલિપ બાજુ વળો એટલે પોઈન્ટ ઓફ વ્યૂમાં જાઓ. હા તેરું મંદિર છે આગળ वहाँ रहते कि यहाँ रहते योगेश से माझा मित्र आहे. असं आहे का? तर त्यांनी मला कॉल आयुषबाईंचा नंबर दिला होता. नंबर दिल्यानंतर मी कॉन्टॅक्ट वगैरे केला. आता मॉरिशसमध्ये येऊन मग आयुषबाईंशी 2-3 दिवसापासून बोलणं चालू होतं. त्यांनी सांगितलं की मग या वगैरे. मग मी सकाळी 5 वाजता उठलो, पूजा वगैरे केली, मग ट्रॅव्हल करून आलो आता इकडे. आयुष्य दृढ भक्त आहे. नारायणं नरकतारणनामधेयं श्यामं सितं द्विभुजमेव चतुर्भुजं तं भक्तिधर्मतनयं शरणं. गुड़ियों से नहीं लाइसे दूध दवा. हाँ आयुष ने ઊંઘની ના શરીર તારું સારું થયું, પાતળો થયો થોડો સારું પાકો ભગત મળી ગયો તમને. જોરદાર કાર્યકર છે આ કુસુમેનું ગામ આખું સત્સંગી ખાનદેશમાં સત્સંગ કરાયો નિર્ગુણ સ્વામીએ અને બગજમાં નિષ્ઠા કરાવી બધાને. અને આ લોકોનો સત્સંગ એટલે એકદમ પાકો, પૂજા પાઠ એટલે થાળ આરતી જોરદાર. આને થોડો પાડલે इथे काय करते तुम्ही? मी हॉटेल मॅनेजमेंट जॉब करतात मॅरिटाईम हॉटेलला. मी आता 6 महिने. तर आमच्याकडे मी 7 वर्षापासून सत्संगामध्ये. तर 7 वर्षापासून सत्संगामध्ये आता मला 2-3 वर्षापासून मी सत्संगामध्ये एवढा निष्ठावान झालोय. संत आले होते, खूप चांगलं वाटलं भेटून संतांना. आता मी चाललोय रूमला. परत 3, 4, 5 तारखेला इकडंच त्रिगोलेमध्ये सभा आहे 3 दिवस. स्वामी इकडं आता आठवड्याभरसाठी आले आहेत. तर मी तुम्हाला पूर्ण आता न्यू ब्लॉगमध्ये 3, 4, 5 हे 3 दिवस ब्लॉगमध्ये पूर्ण कथेचा लाभ देणार आहे. तर सगळ्यांनी आनंदमध्ये कथेचा लाभ घ्यायचा. सगळ्यांना जय श्रीराम, जय स्वामीनारायण. त्यानंतर रूमला जाताना भरपूर असा पाऊस पडत होता, खूप जोरदार. आणि इकडं सलग 2 ते 3 दिवसापासून खूप जोरात पाऊस पडतोय. फायनली आता त्रिवले पोचलेत आपण. खूप जबरदस्त असा पाऊस चालू होता. आता पाऊस बंद पडला आहे, तरी पावसाचं वातावरण झालं आहे म्हणून आपण आता लवकर रूमला जाणार आहोत. पावसाचं वातावरण झालं आहे पूर्ण. बघू शकता तुम्ही, पाऊस पण थोडा थोडा येतोय. आणि आज रविवार असल्यामुळे एक्सप्रेस बससुद्धा बंद आहेत, म्हणून आपल्याला थोडं पायी जावं लागतंय. खूप जोरदार असा पाऊस सुरू होता. तर आता आपण पूर्ण आज मॉरिशस वगैरे जाऊन आलो आहे. तर फॉलो, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.